आज कोल्हापुरात प्रसूतीपूर्व गर्भधान तंत्राचा आधार घेत एका डॉक्टरने नव्हे, डॉक्टरने ते आपण म्हणूच, पण निवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून काम केलेल्या डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्यावर आज कोल्हापुरात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागानं कारवाई केलेली आहे. आणि त्यांच्या तपासात म्हणजे जो काही आत्ता प्राथमिक तपास झालेला आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यात अशा काही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत की या डॉक्टरनी 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे तर तब्बल 250 ते 300 अशा पद्धतीचे हे गर्भनिदान आणि त्याची काय म्हणतात ती वासलात लावण्याचं काम केलेलं आहे असं प्राथमिक तपासात स्पष्ट झालेलं आहे. आपण गेले कित्येक वर्ष की या मुलगी नको अशा स्वरूपाचं एक वातावरण, सामाजिक वातावरण आहे. त्याचा बरोबर आधार घेत काही डॉक्टरनी त्याचा धंदा सुरू केलेला आहे आणि कित्येक मुलींचा जीव म्हणजे त्यांची ती जी कळी उमलण्याआधीच फुटली जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं काय केलं का नाही असं अनेकांचा प्रश्न असेल. पण प्रसूतीपूर्व हे गर्भनिदान जे आहे तंत्र त्याचा वापर होऊ नये म्हणून त्याच्यावर देखरेख करण्यासाठी समाजात या घडणाऱ्या गोष्टी एक समिती आहे. या समितीत आता आपल्यासमोर आहेत गीता हसूरकर मॅडम आहेत. कोल्हापुरातील सामाजिक क्षेत्रात गेले कित्येक वर्ष काम करणाऱ्या ह्या NGO प्रतिनिधी म्हणून या समितीवर आहेत. खूप प्रभावीपणे या समितीचं काम गेले काही महिने, काही वर्ष कोल्हापुरात जरूर सुरू आहे. पण ही समिती नेमकी काय करते, कशा स्वरूपाचं नेमकं तिथं वातावरण असतं, कशा स्वरूपाच्या वातावरणाचा भेद करत किंवा त्याचं अंतरंग खोलत या प्रवृत्तींच्यापर्यंत जावं लागतं याचा अनुभव या निमित्तानं त्यांना आलेला आहे असं म्हणण्यापेक्षा त्यांना या समितीच्या निमित्तानं सगळी माहिती त्यांना मिळत आहे. तर त्यांच्याच तोंडून जर आपण हे अंतरंग काय आहे या सगळ्या क्षेत्राचं या निमित्तानं आपण त्यांना इथं तरुण भारत कार्यालयात निमंत्रित केलेलं आहे. तर मॅडम हे नेमकं त्याचं स्वरूप कसं आहे आणि तुम्हाला काय काय जाणवतं त्यात वेगवेगळं? PCPNDT ही शहराच्या माध्यमातून पण चालू असते, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय अशा वेगवेगळ्या माध्यमातून ही कमिटी काम करत असते. त्या कमिटीचे अध्यक्ष हे कलेक्टर साहेब असतात, जिल्हा शल्य चिकित्सक असतात आणि महानगरपालिकेच्या धर्तीवरती आयुक्त साहेबसुद्धा असतात. ही कमिटी ज्या वेळेला काम करते त्यावेळेला काही टोल फ्री नंबर असतात. त्या नंबरवरती जर असं कुठं गर्भलिंग निदान चालू असेल किंवा काही वेळेला आपण असं म्हणतो की घरातूनच आपल्याला मुलगी नको अशी भावना एक तयार केलेली असते आणि त्या माध्यमातून त्या स्त्रीला गर्भपात आणि गर्भलिंग करावं लागतं. तर तिला ते नको असेल तर काही टोल फ्री क्रमांक दिलेले आहेत. त्या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. त्याचप्रमाणे कलेक्टर साहेबांना तुम्ही पत्राच्या स्वरूपामध्ये किंवा मेलच्या स्वरूपामध्ये सुद्धा त्याची माहिती तुम्ही देऊ शकता. आणि या समितीचं कामकाज खूप चांगल्या पद्धतीनं चालतं. मुलींची सध्याची किती संख्या आहे, मुलांची संख्या किती आहे, कोणत्या प्रकारामध्ये गर्भलिंग चिकित्सा होते, गर्भलिंग निदान होतं, अवैधरित्या ॲबॉर्शन केले जातात, ह्या समितीला तक्रारी ज्या वेळेला प्राप्त होतात त्या अनुषंगानं त्या तक्रारी कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून सॉल्व केल्या जातात. अशा पद्धतीचं हे PCPNDTचं काम चालतं आणि त्याच्या मीटिंग्स महिन्यातून 2 महिन्यातून एकदा असतात. त्याचा आलेख तयार केला जातो. कुठल्या गावातून कुठल्या माध्यमातून लोकांच्या तक्रारी आहेत आणि त्या कशा पद्धतीनं आहेत ह्याचा अगदी सखोल अभ्यास करून ह्याची माहिती घेतली जाते आणि त्याच्यावर काम केलं जातं. आणि याच्यातला जर ज्या वेळा तुम्हाला फरक जाणवतो की हे ग्रामीण भागात जास्त आहे का सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या शहरी भागातही त्याचं प्रमाण तसंच आहे? आजची बातमी आपण बघितली तर जे डॉक्टर पकडले गेलेले आहेत ते शिक्षित आहेत. बरोबर. बोगस डॉक्टर मागच्या काही महिन्यामध्ये किंवा आता 15 दिवसापूर्वी सुद्धा पकडले गेलेले आहेत. त्यांची पण माहिती आपण बघितलीच असेल. जर शिकलेला डॉक्टर जर अशा पद्धतीनं एका चांगल्या पोस्टवर आहेत आणि तिथं त्यांनी रिटायर्ड झाल्यानंतर अशा पद्धतीचं घृणास्पद काम करून जर मुली मारण्याचं काम करत असेल तर खरंच मला असं लाज वाटते की जिथं आपण शिक्षण घेतो, जिथं सावित्रीबाई फुले, जिजामाता,
राजमाता जिजामाता असतील किंवा अहिल्याबाई होळकर असतील, ह्यांचे आपण पुण्यतिथी जयंती साजरी केली जाते आणि त्याच आपल्या पुरोगामी शहरामध्ये अशा पद्धतीनं शाहू महाराजांच्या शहरामध्ये मुली मारायचं विकृत काम केलं जातं. शाहू महाराजांनी जे मुलींसाठी पूर्वी काम केलं होतं, बालविवाहाविषयी असेल किंवा मुलींच्या विषयी जनजागृती असेल, विधवांसाठी असेल, तर ती कुठंतरी कमी पडते. आणि मला असं वाटतं की मुली मारण्याचा कारखानाच सध्या कोल्हापूरमध्ये सुरू झालेला आहे. विकृत पद्धतीनं मुली मारल्या जातात. आता आपण बघितलं तर हे 200-300चं प्रमाण हे महिन्याचं आहे, दिवसांचं आहे की वर्षाचं आहे आपल्याला माहीत नाही. मग आपल्याला प्रश्न पडतो की महिन्याभरात किती मुली मारल्या जात असतील, किंवा हा एक डॉक्टर जर असं करत असेल तर ह्याच्यासारखे अजून शिक्षित डॉक्टर किती असतील आणि ते आपल्या आजूबाजूलाच आहेत. ह्याचं आपल्याला जरासुद्धा गांभीर्य नाही असं म्हटलं तरी चालेल. आणि आपण हे एका विकृतीकडंच चाललेलो आहोत की एक जो आपण समतोल म्हणतो स्त्री पुरुषांचा, तो समतोल आपण कुठंतरी ढासळत चाललेला आहे आणि परत आपण स्त्री सक्षमीकरणाच्या गप्पा आपण इथं मारत आहोत. आणि तुम्ही म्हणता तसं तो समतोल ढासळलेलाच आहे. म्हणजे अगदी सांगायला हरकत नाही की अनेक ग्रामीण भागातल्या खेड्यातली अशी परिस्थिती आहे की तरुण मुलांना मुली मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. हे समविषम प्रमाण जे झालं, जे निसर्गानं ठेवलेलं आहे प्रमाण, ते आपण जर तोडण्याचा प्रयत्न केला तर काय होतं याचं हे एक चित्र अगदी आपल्या समोर स्पष्ट आहे. पण मला असं म्हणायचं आहे की हे जे घडतं, हे डॉक्टर लोक तयार होतात, बोगस डॉक्टर तयार होतात आणि ते गर्भपात करतात. पण समाजातल्या काही घटकात अजूनही मुलगी नको, मुलगा हवा, ही जी आहे अपेक्षा, ही अजून किती जाणवते तुम्हाला? ही मानसिकता, आत्ता जर हा आकडा बघितला 250 ते 300 मुली मारल्याचं डॉक्टर कबूल करतात, तर हे कोण लोक आहेत की जे मुली मारण्यासाठी ह्या डॉक्टरांच्याकडे जातात? त्यांच्यावर पहिल्यांदा कडक कारवाई केली गेली पाहिजे. कारण जोपर्यंत समाज ह्या डॉक्टरांच्याकडे जात राहील तोपर्यंत हे डॉक्टर नवनवीन पद्धतीनं तयार होतील. आणि जर तुम्ही मागच्या काही वर्षापासूनचे जे आरोपी गुन्हेगार असतील तर तेच आरोपी पुन्हा पुन्हा पकडले जायला लागलेले आहेत आणि त्यांना कायद्याचं कुठल्याही प्रकारचं भय उरलेलं नाही. म्हणजे कायद्यात सुद्धा आपल्याला दुरुस्ती करावी लागणार आहे. जे शिक्षित डॉक्टरांच्यासाठी कायदा आहे, जो बोगस डॉक्टरांच्यासाठी कायदा आहे, तो मला असं बहुतेक वाटतं की एकच आहे. तो कायदा पहिल्यांदा आपण बदलला पाहिजे आणि भक्कम केला पाहिजे. आणि जे लोक, जो समाज, ज्या स्त्रिया ह्या डॉक्टरांच्याकडे जातात त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जिथं ह्या गर्भपाताच्या गोळ्या मिळतात ते कारखाने उद्ध्वस्त केले पाहिजेत. आता सध्या ऑनलाईन पण या गोळ्या मिळतात, तर ते सुद्धा बंद झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर सोनोग्राफीचे चायनीज मशीन येत आहेत आपल्या आजूबाजूच्या परप्रांतातून, तर ते मशीन बंद झाले पाहिजेत आलेले. आणि ज्या वेळेला ह्या गर्भपाताच्या गोळ्या मिळनाश्या होतील त्यावेळेला सोनोग्राफी करायला लोक जाणार नाहीत. कारण गर्भपात करायला जाणार कुठं असा प्रश्न आहे. आणि आत्ता जर सर बघितलं तर मला असं वाटतं की जरा कमी गल्लोगल्ली अशा ज्या एजंट आहेत, मग त्या महिला असतील किंवा पुरुष असतील, तर ते सगळीकडं आहेत. कॉलेजच्या आवाराबाहेर सुद्धा एजंट फिरत आहेत की ज्या वेळेला असे गर्भधारणा होती तर ते गर्भपात अवैधरित्या होण्यासाठी हे गोळ्या खुल्लमखुल्ला विकल्या जातात. तर त्याला पहिल्यांदा कुठंतरी आळा बसला पाहिजे असं मला वाटतं. आणि मी मगाशी अगदी कोल्हापुरातील काही मान्यवर स्त्रीरोग तज्ज्ञांशी बोललो. ते म्हणाले, मी अगदी ह्याच्यावर सांगतो आम्ही की 90 ते 95% कोल्हापुरातला असा अगदी चांगले आम्ही जे स्त्रीरोग तज्ज्ञ आहे अशा पद्धतीच्या केसला हातही लावत नाही आणि त्याला बोलूही देत नाही. पण काही ठराविकांनी त्यात बोगस डॉक्टरही आहेत आणि काही हातभार लावणारे दुसरेही असतील, त्यांनी केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते म्हणाले, कोल्हापूर, आम्हालाही हेच वाटतं की कोल्हापूर ही पुरोगामी विचाराची नगरी, शाहू महाराजांची नगरी, शाहू, फुले, आंबेडकर, सावित्रीबाई फुलेंचं आपण नाव घेतो आणि तिथं हे घडतं. हे म्हणाले की आम्हालाही असं वाटतं की हे काहीतरी अतिशय विचित्र चाललेलं आहे. पण आमच्या काही मर्यादा आहेत, पण आम्ही एक सगळ्यांनी खबरदारी घेतलेली आहे की अशा पद्धतीचं करायचं नाही. ठीक आहे, हे या डॉक्टरांचा हा झाला भाग. पण या डॉक्टरांना, म्हणजे जे हे करतात त्यात बोगस डॉक्टरही आहेत आणि काहीही अधिकृत स्त्रीरोग तज्ज्ञही आहेत. तर त्यांना हे जे गिराईक मिळतं हे आयतं गिराईक मिळतं, ते असं गल्लोगल्ली कुठं शोधायला जात नाहीत. त्यामुळं गावातील, म्हणजे शहरातील
पेठातील अशा ज्या मनोवृत्तीची कुटुंब आहेत की मुलगा पहिला आपल्या घरात पाहिजे म्हणजे तो फार मोठा मान आहे किंवा असं फुशारक्या मारतात पहिला मुलगा झाला, अशी ही मानसिकता आजही म्हणजे मी आपण कोल्हापूरवर चर्चा करायला तर कोल्हापूरचं मी नाव घेतो, तर इथं कोल्हापुरात आहे, ती जाण्यासाठी म्हणजे कारवाई हा एक भाग आहे, कायदेशीर कारवाई एक भाग आहे, त्यांना कुठला तरी धडा बसेल अशा पद्धतीची कारवाई हा दुसरा भाग आहे. पण हे अशा पद्धतीचं वातावरणच नसावं ह्याच्यासाठी काय पद्धतीची जागरूकता ह्याच्यामार्फत केली जाते? जो खर्च शासन ॲडव्हर्टाईजवर करतो किंवा जो खर्च शासन वेगवेगळ्या बेटी बचाव बेटी पढाव ह्या निमित्तानं करतो तो खर्च करोडोच्या स्वरूपात असतो. पण प्रत्यक्षात त्याचं प्रबोधन अजून चांगल्या रीतीनं काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मला असं सर वाटतं की लोकप्रतिनिधींच्या मार्फत सुद्धा हे होतं. आणि आपल्या आजूबाजूला जर गावामध्ये एखादा बोगस डॉक्टर हे काम करत असेल तर मी म्हणते की त्या गावातील पोलीस पाटील असतील किंवा सरपंच असतील किंवा माननीय प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी हे स्वतःहून पहिल्यांदा हे बोगस डॉक्टर आपल्या गावातून हद्दपार केले पाहिजेत. त्याची माहिती तुम्ही कलेक्टर साहेबांना किंवा जिल्हा शल्य चिकित्सक किंवा टोल फ्री नंबर जे दिलेले आहेत तिथं दिली गेली पाहिजेत. सातत्यानं आता आपण बघतो की वाढदिवसानिमित्त किंवा काही कार्यक्रमानिमित्त मोठमोठी होल्डिंग लावलेली जातात, तर त्याच्यावर एखादा मेसेज बेटी पढाओ बेटी बचाव किंवा टोल फ्री क्रमांक हा आहे तर तो तिथं प्रामुख्यानं दिला गेला पाहिजे. हे मोठे मोठे जे संदेश आहेत ते आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमामार्फत दिले गेले पाहिजेत. पण मला असं वाटतं की गावामार्फत किंवा शहर लेवलला लोकप्रतिनिधींनीच याच्यामध्ये पुढाकार घेऊन बेटी बचाव या मोहिमेला चांगलं सशक्त केलं पाहिजे. जर आपण आज मुलगी वाचवली नाही तर तुम्हाला आता माहीतच आहे की परवाच आपण एक रील बघितली की त्या मुलगीला मुलं घेऊन जात आहेत आणि तिच्यावर तो अत्याचार होतोय. तर हे प्रमाण मला वाटते वाढेल. तर ते प्रमाण जर वाढू नये असं वाटत असेल, आपल्या घरात जर एखादा मुलगा असेल तर तिला आपण सुंदर मुलगी मिळावी म्हणून गावोगावी आत्ता मुलं फिरताना आपल्याला दिसतात. पण 70% गावामध्ये मुलं ही अविवाहित आहेत. त्याचं कारणच प्रमुख्य हे आहे की समतोल जो आहे निसर्गाचा तो आपणच मनुष्य म्हणून कुठंतरी मला वाटतं की ढासळत चाललेला आहे. आणि तो जर समतोल राखायचा असेल तर आपण मुलगा मुलगी समान आजही ठेवलं पाहिजे. मुलीचं स्वागत केलं पाहिजे मुलीच्या जन्माचं. मुलगी जन्माला आल्यानंतर वेगवेगळ्या योजना तिच्यासाठी शासनानं खुल्या कराव्यात. मी म्हणते आज जे शासन लाडकी बहीण योजनेला 1500 रुपये देते तेच तुम्ही मुलगीचा जर जिथं जन्म होईल तर त्यासाठी जर तुम्ही तिच्या शिक्षणासाठी काही योजना ठेवल्या किंवा तिच्या भवितव्याविषयी जर काही योजना ठेवल्या तर मला वाटते की हे थोडंसं प्रमाण कमी होईल. आजची जी घटना घडली त्याचा गुन्हा दाखल होईल, त्या संबंधित डॉक्टरांना किंवा त्या साखळीत असलेल्यांच्यावर कारवाई होईल. काही काळानंतर म्हणजे न्यायालयातच हे असल्यामुळं काही न्यायाच्या तरतुदी असल्यामुळं जामिनावर त्यांची मुक्तता होईल. हा सगळा पुढचा भाग आहे. पण असे प्रकार रोखले जावेत. अतिशय कडक अशा स्वरूपाची ती कारवाई असावी की ती कारवाई पाहिल्यानंतर पुढच्याचं धाडस होता कामा नये की आपण या गर्भलिंग निदानाच्या या भानगडीत पडू, असं कोणाचं धाडस होऊ नये. यासाठी काय प्रभावी असावं असं तुम्ही या क्षेत्रात आता खूप चांगले काम करताय म्हणून वाटतं? मला असं वाटतं की आत्ता ज्या या घटना 2-3 महिन्यात घडत आहेत तर त्याच्यासाठी एक शासनानं स्पेशल फोर्स एक 2-3 महिन्यासाठी जरी स्थापन केली तरी त्याच्यात मोठा आपल्याला रिझल्ट मुळापर्यंत घुसण्यासाठी आणि परत त्याच्यातून आपल्याला आता हे जे डॉक्टर पकडले गेलेले आहेत तर हे अजून ह्यांच्यासारखेच किती शिक्षित डॉक्टर ह्याच्यामध्ये असतील. बोगस तर आहेतच, पण अजून शिक्षित डॉक्टर किती ह्याच्यामध्ये सामील आहेत, कोण एजंट आहे, ह्या सगळ्यापर्यंत आपल्याला पोचता येईल. आणि ते सहज शक्य व्हायचं असेल तर एक आपल्याकडं स्पेशल टास्क फोर्स तर आहेच, पण ही जर स्पेशल फोर्स स्थापन केली तर त्याचं काम चांगलं होईल आणि एक ह्या लोकांना दहशत बसेल. त्याचप्रमाणे ह्यांना मोकासारखे कायदे लावणं आता खरंच गरजेचं झालेलं आहे. कारण आपण बघितलं की ह्याच्यामध्ये पोलीस यंत्रणा खूप चांगल्या पद्धतीनं सर काम करत आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक आणि आरोग्य यंत्रणा चांगलं काम करत आहे. PCPNDTचे सदस्य सगळे जे आहेत ते चांगलं काम करत आहेत. ह्याच्यामध्ये PCPNDTचे ॲडव्होकेट सल्लागार आहेत ते चांगलं काम करत आहेत. असे जर चांगले लोक असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला स्पेशल फोर्स एक स्थापन करायला काहीच हरकत नाही असं वाटतं. आणि एक अशी धडकी भरली पाहिजे कोल्हापूरमध्ये की गर्भलिंग निदान होतंय किंवा आमच्या कोल्हापूरमध्ये हे होतच नाही असं भविष्यामध्ये आपण म्हटलं गेलं पाहिजे. आणि आपल्यासाठी आत्ता एक आणि एक मुलगी महत्त्वाची आहे. जर ती मुलगी आपण वाचवायचा प्रयत्न करणार असेल तर बेटी बचाव बेटी पढाव हे वाक्य सार्थ लागेल असं मला वाटतं. येस. या सगळ्या आरोग्य यंत्रणेत आशा वर्करांचा खूप मोठं एक कोल्हापुरातल्या अंगानं जर बघितलं तर एक चांगलं काम आहे. त्या प्रत्येक घरात जाऊन माहिती घेत असतात आरोग्यासंदर्भात आणि त्यांच्या नोंदीत ज्या घरात एखादी महिला गर्भधारणा होते त्याची नोंद त्यांच्याकडं 100% असतं. पण ज्यांना कोणाला हे गर्भलिंग निदान करून घ्यायचं आहे भविष्यात किंवा पुढच्या 1 महिन्याभरात ते अशा नोंदी ते त्यांच्याकडं करत नाहीत. आणि मग जर मुलगी असेल तर तो गर्भपात होतो, मुलगा असेल तर तो कंटिन्यू होतो. ह्यातली एक असमानता आहे. ही शोधण्यासाठी काय असावं असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं की ज्याच्या 100 नोंदीतला दिवसानंतर फरक नोंदीतला फरक असा आहे की 100 दिवसानंतर जी स्त्री नोंद करत असेल तर तिच्या जोपर्यंत डिलेवरी तिची होती तोपर्यंत तिच्यावरती लक्ष ठेवलं गेलं पाहिजे. आणि नोंदी ज्या आहेत जरी काही वाटलं तर लगेच तुम्ही टोल फ्री क्रमांक दिलेले आहेत तिथं. पण मी अजून एकदा सांगते की ह्या ज्या बोगस डॉक्टरांच्याकडं गर्भलिंग निदान केलं जातं त्यांना ह्यातलं काहीही कळत नाही. जर समजा कित्येक असे म्हणजे मुलगा सांगून मुलीच झालेले आहेत पण त्याची कंप्लेंट सुद्धा समाजाला कुठं जाऊन करता येत नाही. त्याच्यामुळे त्यांचे लाखो रुपये ह्याच्यामध्ये जातात आणि मग शेवटी हा फसवणुकीचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल केल्या गेल्यानंतर समाजाचे डोळे उघडतात की आपल्या हातून हे म्हणजे हे केवळ फसवणूक नाही तर एका लहान बाळाचा त्यांनी तो खूनच आहे तसं म्हटलं तर. म्हणजे 302 रुपयाचं म्हणजे अर्थात कायद्यातल्या काही आधार घेऊन किंवा कायदे तज्ज्ञांशी बोलून अशा पद्धतीनं कडक जर गुन्हे दाखल झाले तर बऱ्यापैकी, मी म्हणतो संपूर्ण नाही पण बऱ्यापैकी याच्यावर येईल असं वाटतं. आता जे काही ह्या डॉक्टर साहेब आत्ता सापडलेले आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन जे लोक समोर येतील त्या सगळ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तरच कुठंतरी आपल्याला ह्याच्यावर एक प्रकारे वचक बसू शकेल असं मला वाटतं. ठीक आहे. यातला आणखी एक धोका आहे. मला या बातमीदारीच्या निमित्तानं फिरताना जी वेगवेगळी माहिती मिळते त्यात एक माहिती अशी की हे जे मुलगा आहे का मुलगी याचं निदान सांगतात म्हणजे आणि आपण पैसे मिळवतात त्यांना ती मुलगा आहे की मुलगी आहे हे काहीही माहीत नसतं माझ्या माहितीप्रमाणे. बऱ्याच आहेत त्या केसेसमध्ये. आणि ते मुलगा असला तरी मुलगी आहे असे सांगतात कारण त्यांनी दिलेल्या सल्ल्यावर त्यांची पुढची कमाई अवलंबून असते. तर त्या मुलगा असलेल्याचाही त्या बाळाचा त्या गर्भपाताच्या ह्याच्यात मृत्यू होतो अशी परिस्थिती आहे. पण ही जी परिस्थिती आहे अतिशय विचित्र आपण म्हणत होतो, अतिशय भीतीदायक अशी म्हणत होतो. पण खुल्ला जर होत असेल तर ते अतिशय चिंताजनक अशी परिस्थिती आहे. कोल्हापुरात नक्की अशी परिस्थिती आहे की अख्खं कोल्हापूर म्हणजे मुलाचंच फक्त आदर करतं, मुलींचा नाही असं नाही. कारण कोल्हापूर हे मुलींनीच अक्षरशः इतक्या क्षेत्रात वेगवेगळी भरारी मारलेली आहे आणि त्या आपल्या मुलीचा अभिमान त्या कुटुंबाला आहे. म्हणजे अशी घरंही आहेत की त्यांनी मुलीचं स्वागत केलेलं आहे, मुलींना मोठा मान दिलेला आहे, घरात मुलींना शिक्षण दिलेलं आहे आणि त्या मुलींनीही मुलगा असा काही भेद कशात नसता आपलं कर्तृत्व दाखवलेलं आहे. पण कोल्हापूरसारख्या शहरात नक्की असं छुप्या पद्धतीनं तर आहेच पण त्याचे एजंट तयार होणे, गिराईक म्हणून अशा पद्धतीनं गोळा करणं आणि गर्भातच एखाद्या बाळाला खोडून टाकणं हे खूप गंभीर असं कोल्हापुरात काम सुरू आहे. कोल्हापुरात मी आता झालं म्हणून कोल्हापूरचं नाव घेतो. सर्व ठिकाणी अशा स्वरूपाचं कमी अधिक स्वरूपात आहेत. त्यासाठी आपल्या म्हणजे शासन त्यांच्या पातळीवर काम करतं आहे. ही समिती जी आहे
ही त्यांच्या पातळीवर करून द्या. हसूरकर मॅडम म्हणजे मगाशी त्या मला म्हणायला मला त्याला सारखं फोकसमध्ये आणू नका, पण आम्हाला अतिशय अभिमान आहे. ही साधी गोष्ट नाही, अशा पद्धतीनं या समाजातल्या असल्या विचित्र प्रवाहाच्या विरोधात उभं राहायचं आणि आपलं सत्य सारखं सांगत राहायचं, ही खरोखर साधी गोष्ट नाही. अंगात त्यासाठी एक धारिष्ट असावं लागतं. आम्हाला कोल्हापूरकर म्हणून तुमचा अभिमान आहे. या समितीत तुम्ही खूप चांगल्या NGOच्या प्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करता आहात, म्हणून बऱ्यापैकी काहीतरी समोर तरी येतं आहे. तुम्ही मगाशीही म्हणाला की नको आमचा उल्लेख वारंवार, पण आम्हाला करणं आमचं कर्तव्य आहे. पण आजही अगदी शॉर्ट त्यांना दिलेल्या नोटीसमध्ये त्या आमच्या इथं आल्या, तरुण भारतमध्ये आल्या. त्यांनी याचं सगळे वेगवेगळे अंतरंग काय असतं हे सांगितलं, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणखी एक असं की त्यांनी मला आता नंबर दिलेले आहेत, कुठं संपर्क साधावा असे प्रकार चालू असल्यानंतर हे त्यांनी नंबर दिले आहेत. मी ते सविस्तर देतोच, पण अतिशय एक चांगला नंबर, सोपा, म्हणजे जसं 100 म्हणजे कंट्रोल रूम पोलिसांना जातो, 101 पूर्वी अग्निशामक दलाला नंबर होता, आता तो 102 झालेला आहे. आणि आता 104 हा नंबर, जिथं तुम्हाला असं वाटतं की इथं गर्भलिंग निदान चाचणीचा प्रकार सुरू आहे, प्रकार नव्हे तर तो धंदा सुरू आहे, तो रोखण्यासाठी तुम्ही 104 या टोल फ्री नंबरशी जरी संपर्क साधला तरी बऱ्यापैकी शासन यंत्रणा तिथंपर्यंत पोचू शकते. आज कोल्हापुरातल्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर म्हणजे ज्याला बऱ्यापैकी चांगलं काय आणि वाईट काय याची परिणामाची माहिती असते, अशा एका निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यानंच इथल्या आपल्या दवाखान्यात म्हणजे प्राथमिक तपासात जे आलेलं आहे किंवा पोलिसांच्याकडून जी माहिती मिळालेली आहे त्याच्यावरून त्यानं 200 ते 300 असे प्रकार केलेल्याचे वरवर म्हटलेलं आहे. आता तपास अधिक खोलवर जाईल, आणखी वेगवेगळं स्पष्ट होत जाईल. त्यानंतर आता मॅडम ज्या पद्धतीनं म्हणाल्या की इथं एक चायनीज ते मशीन भाड्यानं मिळतं, रोज काय त्याला काय 10,000 रुपये भाडं, त्या अशा पद्धतीनं जर इथं कोल्हापुरात ही साधनं मिळायला लागली तर आणखी चित्र वेगळंच असणार आहे. पण आपण अशी आशा धरूया, शासन असेल म्हणजे पोलीस एक त्यातला भागच आहे आणि या सामाजिक कार्यकर्ते ह्या सगळ्यांनी मिळून याला विरोध तर केला पाहिजे. पण त्याहीपेक्षा मला एक कोल्हापूरकर म्हणून असं वाटतं की मुलगाच पाहिजे आणि मुलगी नको, ही भावना सुरू करण्या आहेच सुरू, पण अधिक घट्ट करण्यासाठी प्रयत्न होणे अधिक गरजेचे आहे.